माढा लोकसभा मतदारसंघ भाजपच्या टप्प्यात असताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी माढ्यात चतुराईनं खेळी करत मतदारसंघात उलथापालथ करून टाकली। त्यामुळे भाजप नेते हतबल झाले होते, परंतु अखेरच्या क्षणी फडणवीस यांनी खमक्या डाव टाकला आणि थेट शरद पवारांचे निष्ठावान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिजित पाटील यांना आपल्याकडे वळवून घेण्यात यश मिळवलं आणि अखेरच्या दिवशी थेट त्यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर सांगता सभा घेऊन पंढरपूर भागात एक मोठा गट भाजपच्या बाजूने खिचला। त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आणि प्रणिती शिंदे यांना मोठा धक्का मानला जातो। माढा लोकसभा मतदारसंघात भाजप सोबत असलेल्या मोहिते पाटील कुटुंबीयांनी अखेरच्या क्षणी शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अस्वस्थ झाले होते। केवळ रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध करून मोहिते पाटील शरद पवार यांच्यासोबत आले। तत्पूर्वी या मतदारसंघात भाजपची ताकद मोठी होती, परंतु मोहिते पाटील बाहेर पडताच या भागातील वारे फिरले आणि त्यांच्या समवेत करमाळ्याचे नारायण पाटील आणि माळशिरसचे उत्तम जानकर हेही राष्ट्रवादी सोबत आले। त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटील यांची ताकद वाढल्याचं चित्र पाहायला मिळालं। त्यामुळे या शक्तीस्थळाला छेद कसा द्यायचा याचा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पडला होता। त्यांनी बरेच धक्के देऊन बघितले, परंतु कुणीही धावून येत नव्हतं। त्यामुळे त्यांनी निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात मोठा डाव टाकला आणि थेट राष्ट्रवादीतील शरद पवार यांचे निष्ठावान अभिजित पाटील यांना आपल्या बाजूने खेचलं। त्यामुळे महाविकास आघाडीला धक्का बसलाय। अभिजित पाटील हे पंढरपूर तालुक्यातील एक मोठे प्रस्थ आहेत। ते विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष असून ते या भागातील साखर सम्राट म्हणून ओळखले जातात। त्यामुळे त्यांच्या मागे मोठी शक्ती आहे। त्यांच्या कारखान्यावर 450 कोटींचं कर्ज थकीत आहे। त्यांच्याकडील कर्ज वसुलीला हायकोर्टानं स्थगिती दिली होती। या स्थगितीची मुदत संपतात राज्य सरकारनं शिखर बँकेच्या माध्यमातून विठ्ठल कारखान्याच्या 3 गोडाऊनला सील ठोकलं। त्यामुळे शेतकऱ्यांचे पेमेंट कसे द्यायचे आणि आर्थिक कोंडी कशी फोडायची याची चिंता अभिजित पाटील यांच्यासमोर होती। त्यामुळे त्यांनी लगेचच पारडं बदलत थेट फडणवीस यांच्या भेटीला गेले आणि त्यांनी कारखान्याचे कारण पुढे करून त्यांना साथ देण्याचंही निश्चित केलंय। त्यानुसार ते भाजपमध्ये दाखल झाले असून अखेर काल त्यांनी थेट विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरच प्रचाराची सांगता सभा घेऊन आपण भाजप सोबत असल्याचं घोषित करून टाकलं। एवढंच नव्हे तर थेट फडणवीस यांना बोलावून त्यांनी आपली शक्ती दाखवून दिली। यावेळी फडणवीस यांनी अभिजित पाटील यांच्या कार्यक्षमतेचं कौतुक केलं। त्यामुळे आता या मतदारसंघातील राजकीय गणित बिघडल्याचं चित्र दिसतंय।